नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या 5 ते 6 जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध सवलती शासनाच्या माध्यमातून लागू होत असतात। ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ याच पद्धतीमुळे लागू होत असतो, त्यामुळे आणेवारी ही खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे आता आणेवारी 31 डिसेंबर पर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्याची जाहीर होत असते आणि काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणेवारी जाहीर झालेली आहे। आपण जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय आणेवारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्याची अंतिम आणेवारी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1397 गावे आहेत आणि त्याच्यापैकी 793 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे आणि 604 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे। ज्यामध्ये परळीमधील 108 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, बीड तालुक्यातील 239 गावापैकी 35 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, 204 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त, आष्टी तालुक्यातील 177 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त, पाटोदा तालुक्यातील 107 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त, वडवणी तालुक्यातील फक्त 49 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, शिरूर तालुक्यातील 95 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, गेवराई तालुक्यातील 192 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, अंबेजोगाई तालुक्यातील 106 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी, केज तालुक्यातील 135 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, माजलगाव तालुक्यातील 116 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे। याचबरोबर धारूर तालुक्यातील 73 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही खरीप हंगाम 2024-25 ची अंतिम आणेवारी आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा परभणी जिल्ह्याची आणेवारी जाहीर झालेली आहे। ज्याच्यामध्ये परभणी तालुक्यातील 128 गावाची आणेवारी 46 पैसे, जिंतूर तालुक्यातील 169 गावाची आणेवारी 47.60 पैसे, याचबरोबर सेलू तालुक्यातील 95 गावाची आणेवारी 48 पैसे, मानवत तालुक्यातील 54 गावाची आणेवारी 47.56 पैसे, पाथरी तालुक्यातील जवळपास 56 गावाची आणेवारी 47 पैसे, सोनपेठ तालुक्यातील 52 गावाची आणेवारी जवळपास 45.44 पैसे, पालम तालुक्यातील 82 गावाची आणेवारी 48 पैसे, गंगाखेड तालुक्यातील 105 गावाची आणेवारी 48.25 पैसे, पूर्णा तालुक्यातील 94 गावाची आणेवारी 47.80 पैसे। अशा प्रकारे संपूर्ण परभणी जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ लागू होण्याची शक्यता आहे। याचबरोबर इत्यादी सवलती सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली। मित्रांनो, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्ह्याची अंतिम आणेवारी जाहीर झालेली आहे आणि ती आपण गावनिहाय बघण्याचा प्रयत्न करूया। ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील 152 गावाची आणेवारी 47.50 पैसे, कळमनुरी तालुक्यातील 148 गावाची आणेवारी 47.26 पैसे, वसमत तालुक्यातील 151 गावाची आणेवारी 48 पैसे, याचबरोबर औंढा तालुक्यातील 122 गावाची आणेवारी 47.50 पैसे, याचबरोबर सेनगाव तालुक्यातील 133 गावाची आणेवारी 48.85 पैसे। अशा प्रकारे संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दुष्काळी अनुदान, पीक विमा किंवा ओला दुष्काळ लागू होण्याची शक्यता किंवा इत्यादी सवलती शासनाच्या माध्यमातून लागू होण्याची शक्यता आहे। कारण की संपूर्ण हिंगोली जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्याची आणेवारी आपण गावनिहाय, तालुकानिहाय बघूयात। ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील 126 गावाची आणेवारी 48 पैसे, तुळजापूर तालुक्यातील 115 गावाची आणेवारी 56 पैसे, उमरगा तालुक्यातील 96 गावाची आणेवारी 48.63 पैसे, लोहारा तालुक्यातील 47 गावाची आणेवारी 52 पैसे, भूम तालुक्यातील 93 गावाची आणेवारी जवळपास 52 पैसे, परांडा तालुक्यातील 91 गावाची आणेवारी 52 पैसे, कळंब तालुक्यातील 97 गावाची आणेवारी 53 पैसे, वाशी तालुक्यातील 54 गावाची आणेवारी 48 पैसे आणि एकूण धाराशिव जिल्ह्याची सरासरी आणेवारी 47 पैसे काढण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड
आणि नांदेड जिल्ह्याची सुद्धा आणेवारी आपण तालुकानिहाय बघण्याचा प्रयत्न करूयात, ज्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी 47.87 पैसे काढण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये पहिला तालुका नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका नांदेड आणि नांदेड तालुक्याची आणेवारी जवळपास आपण जर पाहिलं तर 50 पैशापेक्षा कमी, ज्याच्यामध्ये 48 पैसे काढण्यात आलेले आहे। याचबरोबर माहूर तालुक्याची आणेवारी 47.5 पैसे, हदगाव तालुक्याची आणेवारी 47 पैसे, लोहा 46 पैसे, बिलोली 44 पैसे, उमरी, भोकर, मुदखेड आणि देगलूर या चारही तालुक्याची आणेवारी 49 पैसे काढण्यात आलेली आहे। याचबरोबर अर्धापूर तालुक्याची आणेवारी 48.33 पैसे, नायगाव तालुक्याची आणेवारी 48.30 पैसे, हिमायतनगर, मुखेड, किनवट, नांदेड, धर्माबाद आणि कंधार या सर्व तालुक्याची आणेवारी 48 पैसे काढण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, संपूर्ण नांदेड जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी काढल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सवलती लागू होणार आहेत। याचबरोबर ओला दुष्काळाच्या सुद्धा सवलती लागू होणार आहेत आणि पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई इत्यादी सुद्धा सवलती भेटणार आहेत। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर आपण बीड जिल्ह्याची अंतिम आणेवारी पाहिली, परभणी जिल्ह्याची आणेवारी पाहिली, हिंगोली जिल्ह्याची आणेवारी पाहिली, नांदेडची सुद्धा पाहिली आणि धाराशिव जिल्ह्याची सुद्धा आणेवारी पाहिली। या संपूर्ण जिल्ह्याच्या अंतिम आणेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर ज्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आलेली असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप वितरण होत असतं। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।